मैं रवीना, MNS न्यूज लाइव में आप सभी का स्वागत है। अगर आपने हमारे MNS न्यूज लाइव चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत ही सब्सक्राइब करें ताकि आपको ताजा खबरों की नोटिफिकेशन मिलती रहे, साथ ही बेल आइकन को भी दबाएं। आइए देखते हैं आज की सबसे बड़ी खबर। गोंदिया जिले के किसानों पर संकट। बांध का पानी खेतों में घुस जाने से 80 एकड़ में बोई हुई धान की फसल हुई है बर्बाद। किसानों की नुकसान भरपाई की मांग। इस साल हुई भारी बारिश ने जाते हुए भी संपूर्ण राज्य के किसानों पर आफत बरसाई है। इस आफत की बारिश का फटका गोंदिया जिले के किसानों पर भी बैठा हुआ है, जिसका पंचनामा अभी शुरू है। खेतों के फसल की बर्बादी की स्थिति से हमारे किसान अभी भी उभर नहीं पाई है। वहीं दूसरी ओर आसमानी संकट के साथ साथ अब उन्हें जलाशय विभाग के लापरवाही का सामना करना महंगा पड़ गया है। गोंदिया जिले के अंतर्गत आने वाले एकोडी के किसानों की खेती संग्रामपुर जलाशय के साथ में लगकर ही है। इस समय खेती का खरीफ हंगाम के तहत धान की कपाई का काम पूरा होने के बाद किसानों ने धान कपाई के बाद खेत में ही धान के गट्ठे जमा कर दिए थे, लेकिन जल विभाग के चिंता विहीन रवैये से बांध का पानी 50 किसानों के खेत में घुसने से 80 एकड़ में रखी हुई धान की फसल पूरी तरह से बर्बाद हो गई और साथ ही खेती की पूरी फसल को नुकसान हुआ है। आधे फुट ऊंचाई तक खेत में पानी घुसने से पूरी फसल पानी में डूब गई है, जिससे धान काला होने की पूरी संभावना बनी हुई है। इससे किसान पूरी तरह से जलाशय विभाग पर गुस्साए हुए हैं। उन्होंने जलाशय को पूरी तरह बंद कर उपरोक्त घटना के लिए जिम्मेदार सभी अधिकारी और कर्मचारियों पर कड़ी कार्रवाई करने की मांग की है। हे इरिगेशनने आधी म्हणजे नहर सोडलेलं होतं खरीप हंगामासाठी आणि त्यानंतर त्यांनी नहर बंद केला, पण त्यांचा गेट बरोबर बसलेलं नव्हतं। त्यामुळे त्यांनी जंगलातून पाण्याला पार आडवी करून थांबवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्ही जे लिचिंगच्या ओलिताखाली येतो आणि तिथून आमच्या बांध्यातून लिचिंग वाहत असते, त्यासाठी आम्ही उभ्या पिकातून पाट काढून पाणी जाण्यास वाट मोकळी केली। त्यानंतर पाटानं पाणी जात होता आणि आमच्या बांध्यासुद्धा वारलेल्या होत्या। बांध्या वाढल्यामुळे आम्ही झपाट्यानं कापणी सुरू केली आणि कापणी जशी आमची सुरू असतानाच कडपे पडून होते, तर ते इरिगेशनच्या चुकीमुळे ते पार त्यांनी मधातच आता फोडली किंवा आपणहून फुटली याबद्दल मी सांगू शकत नाही। आणि तो पाणी सगळं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकामध्ये घुसलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान झालेलं आहे। माझं त्यामध्ये वैयक्तिकरित्या 5 एकराचं शेत आहे आणि 5 एकराच्या शेतामध्ये माझे कडपे पडून होते। त्या सगळ्या 5 एकराच्या कडप्यामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि नुकसान झाले। जबाबदार इरिगेशन डिपार्टमेंट इथले इंजिनियरला जे शाखा अभियंत्याला जिल्हाधिकाऱ्यालाही केली आहे, जनप्रतिनिधी त्यांनाही केली, पण आमदारांनी असं उत्तर दिलं की मला पार्टीच्या मीटिंगमध्ये जायचं आहे, मी तुमच्या समस्या तिथे जागेवर येऊन सोडवू शकत नाही, मी बघतो। ते इरिगेशन यांनी मायनर बंद करायच्या वेळेस यांच्या मायनर बरोबर बंद झालं नाही, गेट बंद झाला नाही। यांनी आडवी जी पार केली होती ते पार फुटला, म्हणजे सगळं 50 ते 60 कास्तकारांच्या इथं पाणी घुसला आणि कोणाची 1 एकर, कोणाची 2 एकर, कोणाची माझी स्वतः 2.5 एकर आहे आणि माझे 50,000चं नुकसान झालेलं आहे। मला एकरी 25,000 रुपये भरपाई शासनाकडून मिळालं पाहिजे किंवा इरिगेशन सोसायटी आणि इरिगेशन यांची दोघांची लापरवाहीमुळे यांनी अतिशहाणे सोसायटीवाल्यात आणि अधिकारी चालत नाही त्यांच्यासोबत, तर ते स्वतःला शहाणे समजून ते अधिकाऱ्याला दाबत असतात आणि त्यांची निष्काळजीमुळे हा सगळ्या कास्तकाराचं नुकसान झालेलं आहे। याची तक्रार तुम्ही कोणाला केली आहे सध्या? तक्रार आम्ही कलेक्टर आणि इरिगेशन ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला, डिवीजन ऑफिस। और साथ ही पीड़ित किसानों को 25,000 रुपए पर एकड़ नुकसान भरपाई देने की सिफारिश जिलाधिकारी जलाशय विभाग को सौंपी है। साथ ही किसानों के कहने पर भी जल विभाग ने बार हो रहे पानी सिंचाई को बंद करने की मांग पर ध्यान न देने का आरोप लगाया है। प्रतिनिधि राजेश कुमार तायवाड़े, गोंदिया। आपल्याकडे संग्रामपुर तळा आहे, 1 किलोमीटर लांबवर दूर, त्याच्या आपाशी आपल्याला होत असते पाणी। त्या पाण्यापासून पाणी आम्हाला मिळालं, पाणी बंद झाल्याच्या नंतर त्या तळ्याला लिकेज होता, त्या तळ्याला लिकेज होता म्हणून इरिगेशन आणि समितीवाल्याने तो पाणी तळ्यामध्ये वेस्टेड केल्यानंतर या धामळ्याकडे नहराला आडी पार बांधण्यात आलेली होती, ती पार फुटली आणि तो पाणी सर्व आमच्या शेतकऱ्या बांधवाच्या शेतामध्ये आला आणि आमचे कळपे भिजले।
त्याच्यामुळे सांगा भयंकर नुकसान झालेलं आहे. त्या नुकसान भरपाईच्या मोबदला शासनाकडून किंवा इरिगेशन विभाग एकोडी यांच्याकडून आम्हाला मिळण्यात सध्यामध्ये आता 60-65 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कमीत कमी 100 एकर 75 ते 100 एकर. हां, 27 तारखेला आम्ही जेव्हा गेट बंद केला ना तर त्या दिवशी निदर्शनास आले नाही ते लिकेज होतं म्हणून. मग जेव्हा 30 तारखेला आम्ही गेलो तलावावर पाहणीसाठी तेव्हा निदर्शनास आला तर आम्ही वरच्या अधिकाऱ्यांना विचारलं गेट लिकेज आहे म्हणून. तर त्यांनी सांगितलं 1-2दा गेट वर उचलून म्हणजे ऑपरेट करून पहा आणि बंद करून पहा. त्याच्यामुळे लिकेज बंद झाला नाही. म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून जंगलामध्ये आम्ही अळावट म्हणजे कॅनलला अळावट टाकून जंगलात पाणी डायव्हर्ट केला होता. तर ते डायव्हर्ट केलेली पाळ फुटली. त्याच्यामुळं अचानक रात्रीच्या वेळी परवा इकडं पाणी आला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. कळपांमध्ये पाणी गेलेलं आहे. काय तुम्हाला इथं सह्यांमध्ये ते 39 लोकांचे नावं आहेत. आज मी पाहतच होतो तर झालं नाही पाहणं. ते पूर्ण पंचनामा करण्याचा अधिकार मला नाही. मी फक्त माझ्या शाखा अभियंत्यांनी सांगितलं तो म्हणजे मोबाईलवर त्यानुसार फक्त पाहणी करून फोटो काढण्यासाठी आलो होतो. म्हणजे नुकसान. फिलहाल वक्त हो चुका है ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देखिए देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें. आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक एंड इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना ना भूलें. तब तक के लिए बने रहिए MNS न्यूज के साथ. धन्यवाद.